नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दाभाडे. या ठिकाणी आज आपण इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. इंग्रजी व्याकरणामध्ये खास करून आपण टेन्स म्हणजेच काळ याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे टेन्स म्हणजे काय, काळ म्हणजे काय. तर त्याची एक छोटीशी व्याख्या आपण बघतो आहे. Study and use of the various forms of the verb is called tense. क्रियापदांच्या विविध रूपांचा वापर व अभ्यास म्हणजेच काळ होय. म्हणजेच काळ शिकायचं तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागणार आहे, क्रियापदांच्या विविध रूपांचा अभ्यास करावा लागणार आहे. क्रियापदांची विविध रूपं समजून घ्यावी लागणार आहे. मग क्रियापदांची विविध रूपं कोणकोणती आहेत? प्रत्येक क्रियापदाचे 4 रूपं असतात आणि ते V1, V2, V3, V4 अशा पद्धतीने ते ओळखले जातात. तर बघूयात आपण काळ. आता बघा, काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. ते असे आहेत. नंबर 1 प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. तिसरा आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. मित्रांनो, आपणा सर्वांना माहितच आहे की या प्रत्येक काळाचे आणखी 4 उपप्रकार पडतात. म्हणजे असे एकूण 4 त्रिक 12 म्हणजे 12 काळ होतात. तर ते 4 काळ कोणते आहेत ते बघूयात आपण. प्रत्येक मुख्य काळाचे 4 उपप्रकार पडतात. त्यापैकी पहिला काळ आहे सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. तिसरा प्रकार आहे परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. आणि चौथा प्रकार पडतो तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच चालू पूर्ण काळ. याचा जर आता आपण अभ्यास केला, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे जे 4 उपप्रकार आहेत तर ते प्रत्येक मुख्य प्रकारामध्ये पडतात. म्हणजे आपण प्रेझेंट टेन्सचा विचार केला तर पहिला प्रकार येईल सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा प्रकार येईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा प्रकार येईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार येईल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अगदी तसंच पास्ट टेन्सचा विचार केला, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्सचा विचार केला, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स,
फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशा प्रकारचे हे एकूण प्रत्येक काळामध्ये 4 4 4 म्हणजेच एकूण 12 काळ आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर या प्रत्येक काळामध्ये आणखी आपण वाक्याचे 5 प्रकार अभ्यासणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे की प्रत्येक काळात वाक्याचे 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. तिसरा वाक्याचा प्रकार आहे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. चौथा प्रकार आहे इंटेरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. आणि पाचवा प्रकार आहे तो आहे WH टाइप सेंटेन्स म्हणजेच WH प्रकारचे वाक्य. अशा प्रकारे आपण वर्तमान काळामध्ये जे 4 प्रकार शिकणार आहे त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे 5 प्रकार अभ्यासणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये देखील हे 5 प्रकार अभ्यासणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये देखील हे 5 प्रकार अभ्यासणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये देखील हेच अभ्यासणार आहोत आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये देखील हे वाक्याचे 5 प्रकार अभ्यासणार आहोत. तर चला आज आपण सुरुवात करूया सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातील पहिला उपप्रकार आहे त्याला. पहिला प्रकार आपण स्टार्ट करतो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकत असतो तेव्हा तेव्हा आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे की आपण ती गोष्ट कशासाठी वापरायची, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अगदी त्याच प्रकारे आपण या ठिकाणी आज सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. तर आपल्याला त्याचा उपयोग काय होणार आहे ते माहित असलं पाहिजे. त्यासाठी आपण उपयोग लिहून घेतोय. उपयोग काय सांगतोय उपयोग बघा. नित्य नियमाने केली जाणारी क्रिया नेहमीची सवय व त्रिकालबाधित सत्य दर्शविण्यासाठी
साध्या वर्तमान काळाचा वापर होतो. बघा उपयोग काय सांगतोय, नित्य नियमाने केली जाणारी क्रिया, नेहमीची सवय व त्रिकालबाधित सत्य दर्शविण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. आता सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचंय नित्य नियमाने केली जाणारी क्रिया. आता नित्य नियमाने केली जाणारी क्रिया म्हणजे काय, तर सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नित्य नियमाने रेग्युलर बेसिस वरती आपण ज्या काही ऍक्शन्स, ज्या काही कृती किंवा ज्या काही क्रिया परफॉर्म करत असतो त्या सर्व क्रिया आपण त्यांना नित्य नियमाने केल्या जाणाऱ्या क्रिया असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मी सकाळी लवकर उठतो, मी अंघोळ करतो, मी दात घासतो, मी अभ्यास करतो, मी दूध घेतो, मी आईला कामात मदत करतो, मी शाळेत जातो, शाळेतून घरी येतो. एक्झाम्पल, अशा प्रकारच्या ह्या सर्व क्रिया ज्या आहेत ज्या आपण डेली बेसिस वरती परफॉर्म करत असतो तर त्या सर्व क्रियांना आपण नित्य नियमाने केल्या जाणाऱ्या क्रिया असं संबोधतो. त्यानंतर नेहमीची सवय. आता प्रत्येक व्यक्तीला कुठली तरी एखादी सवय असते, ती सवय दर्शवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंटचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, राज अंघोळ करताना गाणे म्हणतो, म्हणजेच राजला सवय आहे की तो अंघोळ करताना गाणे म्हणतो. महेश 1 तास ब्रश करतो. महेश जो आहे तर तो 1 तास ब्रश करतो. म्हणजे अंघोळ करणे, ब्रश करणे, पण त्याचा ड्युरेशन, त्याची कालावधी सांगण्यासाठी किंवा कशा प्रकारे करतो हे सांगण्यासाठी आपण, म्हणजे त्याची सवय सांगण्यासाठी आपण काय करतो, सिंपल प्रेझेंटचा वापर करत असतो. त्याच्यानंतर उपयोग आपल्याला असं सांगतोय की कशासाठी वापरायचा सिंपल प्रेझेंट टेन्स, तर त्रिकालबाधित सत्य. व्हॉट इज मीन बाय त्रिकालबाधित सत्य? त्रिकालबाधित सत्याचा अर्थ काय होणार आहे, तर आपण जर बघितलं त्याला युनिव्हर्सल ट्रूथ असं आपण म्हणतो. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच काय, द थिंग्स विच कॅन नॉट चेंज ऍट एनी कंडिशन इज कॉल्ड युनिव्हर्सल ट्रूथ. जी क्रिया कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही, जी घटना कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही, अशा क्रिया ज्या आहेत तर त्याला आपण त्रिकालबाधित सत्य असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, द अर्थ रोटेट्स अराउंड इटसेल्फ, पृथ्वी स्वतः भोवती फिरते. व्हाइल रोटेटिंग अराउंड इटसेल्फ द अर्थ रोटेट्स अराउंड द सन, पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. अगदी त्याच प्रकारे the earth requires 24 hours to complete one rotation around itself. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. तसंच the earth requires 365 days and 6 hours to complete one rotation around the sun. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस 6 तास लागतात. तर या सर्व क्रिया ह्या कधीही न बदलणाऱ्या आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या कधीही न बदलणाऱ्या क्रिया ज्या आहेत तर त्यांना आपण युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतो, त्रिकालबाधित सत्य असं म्हणतो. आणि जे त्रिकालबाधित सत्य असतं ते नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये एक्सप्रेस केलं जात असतं. तर मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे वाक्याचे प्रकार. यामध्ये सगळ्यात पहिला वाक्याचा प्रकार आपण अभ्यासतो आहे तो म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस यस ऑब्लिक ES प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, आपल्याला हे स्ट्रक्चरही व्यवस्थित समजल्याशिवाय आपण हे वाक्य ट्रान्सलेट करू शकत नाही किंवा हे वाक्य बनवू शकत नाहीये. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट हे स्ट्रक्चर मध्ये दिलेल्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. मग यस म्हणजे काय? यस म्हणजे काय तर सब्जेक्ट. यस म्हणजे सब्जेक्ट.
आणि सब्जेक्ट म्हणजे काय तर कर्ता. मग वाक्यामध्ये कर्ते कोणकोणते असतात तर आय, वी, यू, दे, राम, ही, सी, इट, हे सगळे जे आहेत यांना सगळ्यांना आपण कर्ता असं संबोधतो. ओके. त्यानंतर व्ही मीन्स वर्ब आणि वर्ब म्हणजे काय तर क्रियापद. क्रियापदाची व्याख्या काय द वर्ड विच डिनोट्स अन ऍक्शन इज कॉल्ड वर्ब. क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. मग क्रियापदाचे 4 फॉर्म्स असतात. त्यामध्ये V1, V2, V3, V4. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर गो, त्यानंतर वेंट, गॉन आणि गोइंग. याला आपण V1 म्हणूयात, याला V2 म्हणूयात, याला V3 म्हणूयात, याला V4 म्हणूयात. मग या ठिकाणी बघा आपल्याला स्ट्रक्चर काय सांगतं तर अगोदर सब्जेक्ट वापरा, त्याच्यानंतर स्ट्रक्चर आपल्याला सांगतंय की नंतर वर्ब वापरा. पण वर्ब वापरत असताना त्याच्यावरती 1 लिहिलेलं आहे. V1 म्हणजे काय तर क्रियापदाचं पहिलं रूप. V2 म्हणजे काय तर क्रियापदाचं दुसरं रूप. V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप. अशा प्रकारे या ठिकाणी V1 असेल तर पहिलं रूप वापरावं, V2 असेल तर पास्ट फॉर्म वापरावा आणि V3 असेल तर पास्ट पार्टिसिपल वापरावं आणि V4 प्लस ING असेल तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचा चौथा फॉर्म आपण वापरावा. त्यानंतर आपण बघूयात यस यस. हे तुम्हाला मी थोडक्यात नंतर समजावून सांगणार आहे. अगोदर आपण ओ म्हणजे काय ते बघू. ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजे काय द थिंग्स, पर्सन और प्लेस ऑन विच अन ऍक्शन टेक्स प्लेस. एखादी व्यक्ती, वस्तू, पदार्थ ज्याच्यावरती क्रिया घडत असते अशा प्रकारच्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला आपण कर्म असं म्हणतो. ज्याच्यावरती क्रिया घडते ती व्यक्ती, वस्तू, पदार्थ म्हणजेच काय तर कर्म. तर अशा प्रकारे आपल्याला सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी कळाल्या. तर आपल्याला आता हे वाक्य बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक मराठी वाक्य देखील येणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करतो आपल्या मातृभाषेचा एक परिणाम म्हणून, आपल्या मातृभाषेचा आपल्या मनावरती एक इम्पॅक्ट म्हणून आपण काय करत असतो प्रत्येक वेळेस विचार करत असताना ते वाक्य मराठीतून विचार करतो. आणि मराठीतून जेव्हा विचार करतो तर जेव्हा आपल्या डोक्यामध्ये एखादं वाक्य येतं तर ते मराठीमधलं वाक्य देखील अगदी ऍक्युरेट आपल्या डोक्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला गरज आहे तर ती ओळखीची, मराठी वाक्याची ओळख आपल्याला माहीत असणं गरजेची आहे. ती ओळख कशी आहे मराठी वाक्याच्या शेवटी तो, ती, ते, तात या शब्दांचा वापर होतो. आता तो, ती, ते आणि तात हे शब्द कुठे येतात तर मराठी वाक्यातलं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला लागून ते शब्द येतात. फॉर एक्झाम्पल मी जेवण करतो, आम्ही गावाला जातो, तो आंघोळ करतो, माझा मित्र मला मदत करतो, खातो, पितो, राहतो, झोपतो, उठतो, बसतो, पळतो. अशा प्रकारचे तो हे शब्द जे आहे तो, ती, ते, येतात तर हे क्रियापदात शेवटी येतात. आणि अशा प्रकारचं जे वाक्य असतं मराठी वाक्य तर ते सिंपल प्रेझेंटचं वाक्य असतं. तर आपण एक एक्झाम्पल म्हणून बघूया. नंबर 1 मी पाणी पितो. आता इथे करता बघा आय हा करता आहे, मी हा करता आहे म्हणजे तिथे आय. नंतर आपल्याला काय सांगितलं वर्ब घ्यायला सांगितलं. वर्ब कोणता आहे पितो. पितो साठी शब्द आहे ड्रिंक. त्यानंतर काय पितो तर पाणी पितो. आय ड्रिंक वॉटर.
त्यानंतर तो अभ्यास करतो, म्हणजेच ते तो हा सब्जेक्ट आहे, जे मराठीमध्ये इंग्लिश मध्ये वाक्य कन्वर्ट करताना आपल्याला अगोदर सब्जेक्ट घ्यायचा आहे. ही इथे अभ्यास करणे हा एक वर्ब आहे, म्हणजे ही स्टडीज. ओके, इथं वायचं IES झालं तर ते कसं झालं, कसं होतं तर ते आपण जेव्हा क्रियापदांचा आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. त्यानंतर राज टीव्ही पाहतो. आता इथे राज वॉच आणि त्याला ES हे प्रत्यय लागत आहे. राज वॉचेस टीव्ही. म्हणजे आता हे यस आणि ES कसं वापरायचं या संदर्भातील काही थोडक्यात नियम आपण बघूयात. तर यस ES चा वापर कसा करायचा त्याचा नियम मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. यस ES चा वापर. आता सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं की यस ES चा वापर कुठे करायचा. जेव्हा कर्ता म्हणून I, we, you, they आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी नाम जर असेल तर या कर्त्यांसोबत येणाऱ्या क्रियापदाला यस ES प्रत्यय लागत नाही. मग कुठे लागतं तर ही, सी, इट व राम म्हणजे एकवचनी नाम या कर्त्यांसोबत येणाऱ्या क्रियापदाला यस ES हे प्रत्यय वापरावे. मग आता जेव्हा जेव्हा ऑब्लिक येतं, स्लॅश येतं, ही तिरपी रेष येते, तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी दोन गोष्टी असतात, हे आणि ते. म्हणजे या ठिकाणी काय आहे, यस आणि ES. मग अशा वेळेस दोन प्रश्न निर्माण होतात, हे केव्हा आणि ते केव्हा. मग या ठिकाणी यस कधी वापरायचं, ES कधी वापरायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. म्हणून या ठिकाणी यस ES चा नियम जो आहे तर तो आपण बघतो आहे. नियम काय सांगतो नियम, क्रियापदाचे जेव्हा जेव्हा क्रियापदाचे शेवटचे अक्षर हे यस, डबल एस, SH, CH, X, ZO यांपैकी कुठलेही असेल तर त्या क्रियापदास ES हे प्रत्यय लावावे व नसल्यास यस चा वापर करावा. आता बघा काय सांगतो ES वापरण्याचा नियम. जेव्हा कर्ता म्हणून ही, सी, इट आणि एकवचनी नाम असतं तर त्या कर्त्यांसोबत जे काही क्रियापद येतं त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर यस, डबल एस, SH, CH, X, ZO यांच्यापैकी कुठलं जर असेल तर त्याला ES हे प्रत्यय लावायचं आहे. आणि जर नसेल, काय नसेल, या क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर यस, डबल एस, SS, CH, X, ZO यांच्यापैकी कोणतंही नसेल तर त्याला यस वापरायला सांगितलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी राज वॉच CH असल्यामुळे इथे काय वापरलं आहे,
तर या नियमानुसार CH ने या क्रियापदाचा शेवट झाला म्हणजे आपण इथे ES वापरलेलं आहे. अगदी आणखी दुसरं एक वाक्य बघूयात आपण. ती कपडे धुते. WASH वॉश. SH ने या क्रियापदाचा शेवट होत आहे. शी वॉशेस क्लॉथ्स. नंबर 5 राज किंवा रामू गावाला जातो. रामू, आता जाणे हा वर्ब आहे गो आणि याला शेवटचं अक्षर जे आहे ओ आहे. इयर्स. रामू गोज टू विलेज. अशा प्रकारे साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्याचा आपण वापर शिकलेलो आहोत. म्हणजे यस इयस जे आहे तर ते या ठिकाणी क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर यस SSS CHXZ हे जर असेल तर त्याला यस हे प्रत्यय लावायचं त्या क्रियापदाला आणि जर नसेल तर यस हे प्रत्यय लावून ते वाक्य आपण पूर्ण करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सिंपल प्रेझेंटचा वापर कसा करायचा ते बघितलं, तो अभ्यासला. पुढील लेक्चरमध्ये आपण सिंपल प्रेझेंटचे निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह आणि WH टाइप सेंटेन्सेस जे आहे तर ते कसे तयार करायचे या संदर्भामध्ये डिटेल अभ्यास होऊयात. थँक्यू व्हेरी मच.